आजच्या या वेगवान आणि वैज्ञानिक युगात काही दृश्ये अशी असतात जी पाहून मन थक्क होतं। पुसद शहरातील पूस नदी काठावरील खोलेश्वर महादेव मंदिरात दर श्रावण मासात घडणारे एक अद्भुत दृश्य यावर्षीही भाविकांच्या डोळ्यांसमोर उलगडले। दरवर्षीप्रमाणे यंदाही पूस नदीने स्वतः खोलेश्वर महादेवाला जलाभिषेक घातलाय। पुसद शहरातील प्रसिद्ध बालाजी देवस्थानाच्या परिसरात वसलेले खोलेश्वर महादेव मंदिर हे आपल्या प्राचीनतेसाठी आणि अद्भुत घटनेसाठी ओळखले जाते। श्रावण मास सुरू होताच येथे भाविकांची गर्दी वाढते, परंतु या मंदिराची खासियत म्हणजे दर श्रावण मासात पूस नदी स्वयंस्फूर्तीने मंदिर परिसरात प्रवेश करते आणि महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घालते। यंदाही सकाळी 5 वाजल्यापासून पुसद शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला। पावसाच्या पाण्याने भरून वाहून लागलेल्या पूस नदीने मंदिराकडे मोर्चा वळवला। पाहता पाहता मंदिरात झरे फुटल्यासारखे पाणी शिरलेत आणि पिंड पाण्याखाली गेली। ही घटना पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली। पाण्यात न्हालेलं शिवलिंग पाहून अनेकांनी हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून टाकलं। भक्तांच्या मते हा पूस नदीचा जलाभिषेक म्हणजे महादेवाचीच लीला आहे, जी दरवर्षी श्रावण महिन्यातच घडते। हे दृश्य सिटी न्यूज प्रतिनिधी दुर्गेश कान्नू यांनी सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात टिपलं आहे। दरवर्षी घडणारा हा पूस नदीच्या महादेवाला होणारा अभिषेक हा श्रद्धा आणि निसर्गाचा संगम आहे। विज्ञान कितीही प्रगत झालं असलं तरीही काही घटना आपल्या संस्कृतीतील भक्ती आणि अद्भुततेचं प्रतीक म्हणून कायम स्मरणात राहतात।